दंडवत प्रणाम. मायबापू, श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगत असताना गृहस्थाश्रमी लोकांसाठी एक अत्यंत सरळ आणि सोपा मार्ग, मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. आता ते म्हणले, आता गृहस्थाश्रमी लोक तर विषय भोगतच असतात, परंतु विषय हा नीतिनियमानं भोगला पाहिजे आणि राग द्वेष सोडून वागलं पाहिजे. त्यानं राग द्वेष सोडून वागतो, विषय आणि परमेश्वराचं चिंतन करतो, तर तो विषय भोगत असताना देखील परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. कारण ते म्हणले, राग द्वेष वियुक्तेषु विषयांद्रिय ऐच्छनं आत्मवशे हृदयात्मा प्रसादमध्ये गच्छति. त्यानं आपले जो माणूस राग द्वेष विरहित आहे आणि तो विषय भोगत असला तरीही तो परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो.